नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा दुसरा दिवस आम्ही आता गणपती भक्त निवासमध्येच होतो. आता आजचा प्लॅन असा आहे की इथून आम्ही निघणार आता विजयदुर्गला वाटेत नाश्ता वगैरे करू. इकडे आहे तशी नाश्ते दुसरं, पण ती इथून लेट आहे. पण आम्हाला एवढा लेट होणार, आता 7 वाजले. तर इथून जाणार विजयदुर्गवरून तिथे जेवण वगैरे फिरू आणि मला जाणार कुणकेश्वरला जाऊन तिथे दर्शन घेऊन मग तिकडून डायरेक्ट कणकवली सापायच्या घरी रात्री स्टे. आता सगळे उठलेत. मी, आशिष, सापू, मालकर, बाय आमच्या ड्रॉवरला आम्ही झोपलो आहे. सकाळी पहिला उठलेला माणूस 6 जणांमध्ये. क्विकनेस, आंघोळ रेडी, सगळं रेडी. आमचा ड्रॉवर इज स्लीपिंग. बापरे, इथे धार्मिक माहोल इज देअर. सांभाळा वा, कॉपीराईट्स बसतील. बंद कर. गुड मॉर्निंग सापरू. गुड मॉर्निंग. येस. हॅव अ नाईस डे. काय प्लॅन आजचा? आज आता 7:30 पर्यंत निघायचं आहे. नाही निघणार 100%. 7 वाजलेले. 7 वाजलेले आहे. अर्धा तास आहे. दोघांची आंघोळ बाकी. तिकडे एक गेलाय. झालं. फक्त आपल्या ड्रॉवरला जरा वेळ लागतो. तो उठला नाही का? नाही, तुझं झालं की त्याला उठ. तू गेलंस की त्याला उठ. ठीक आहे, 8 वाजेपर्यंत निघू. 100%. 8 वाजता निघालो की नाश्ता बिस्टा काय नाही, आहे ते आपापलं काय खायचं. मग डायरेक्ट काय ते येस, मी तसं सांगितलेलं आहे. काय प्लॅनिंग्स अँड ऑल. विजयदुर्ग येईल आणि विजयदुर्गवर त्याच्या आधीमध्ये कुठे नाश्ता बिस्टा ब्रंच बीच समथिंग लंच वगैरे वरतीच. हे आमचे नाश्ते आहेत. हे कंपनीमधून चोरून आणलेले पुढे. म्हणजे एम्प्लॉयसाठीच खायचे असतात, पण एम्प्लॉय घरी घेऊन येतात. त्यासाठीच नाही, सगळेच एम्प्लॉय घरी घेऊन जातात. 100%. बिस्किट, फळामध्ये केळी, सफरचंद. केळी तरी घेऊन यायची. केळी राहिली कालपर्यंत राहिली असती. काल खाल्ली असती. विजयदुर्ग नंतर कुणकेश्वरला देवाचं दर्शन. ओनली देवदर्शन ट्रिप. पापच वाढले. पापच वाढलेत. अर्ध आयुष्य गेलेलं आहे. अर्ध तरी चांगले जाऊ दे. रिझल्ट यायला लागले. चला लगायला आमचे ड्रॉवर उठलेले. उठल्या सकाळी मोबाईल. अरे देवाचं नाव तोंडात घ्यावायचं. मला वाटलं श्रीमान घेतलं कोणती तरी मोठी वाली. ए उठ रे, तुझ्यासाठी पाणी वगैरे सोडून ठेवलेलं आहे ड्रॉवर. चला, सगळ्यांना बोलला रेडी आहे चला म्हणून. आणि हे बघ रेडा स्वतःच रेडी नाहीये. आता कपडे भरतोय. आमचा वा डोरेमॉन. तुझं कुठून काढणार गॅजेट्स? इकडून एक गॅजेट, तिकडून एक, मागे आहे मागून वेगळे गॅजेट्स. बापरे, कसला ब्ल्यू आहे. हे काढ हे बादशाह वाटतं. टी शर्टला डाग लागलाय. तो एवढंच दाखवायचं फक्त टी शर्ट. आर्मी सारखी गाडी लागलाय टी शर्ट. मग आता एवढा भाग तो दाखवणार आणि एवढ्या भागात आता सांगणार. पण तुझा रेकॉर्ड येतो. काल पण सांडवलं. चटणीचा डाग अजून गेलेला आहे. जेवायला बसला ना की शर्ट हे कर. तो येलो कलरचा आहे ना, काल घातलेला शर्ट वाचेल तेवढा आहे तेवढा. अरे हब, ह्याचं अजून टॉवेल पण भरायचं बाकी आहे. आपण चेकआउट करतो. डोळे उघडल्या वाय दिसला त्याला. येस. याडिया हा मेन
लास्ट मोमेंट वाला जबाबदार. तर आता आम्ही इथून निघालोय. बॉयज रेडी? येस ब्रो. सापळीस हा थोडं सेट करतोय सगळं. सेपल 100% विसरून जाऊ नका. मागून भक्कम पाठिंबा देतोय सापळे ड्रॉवरला. हा ड्रॉवरला सांग पाठचं दिसतंय का एकदा बघ. ड्रॉवर मागचं दिसतंय का विचारते तो. 2 मिनिटं. 2 मिनिटं थांब रे. निघालो इकडनं भक्त निवास मधनं. एकदम मस्त राहायची सोय व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे. कोणाला यायचं असेल तर नक्कीच या. पावती दे चेकआउटची. बॅग येते. विजयदुर्गाला निघतो आता आम्ही. रोड आरे वारे वगैरे मस्त एक रोड, एक बादशाह रोड आहे. तिथून जाऊ. स्टे ट्यून. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला. आलेलो वाटेत जात होतो विजयदुर्गला. अँड नाव लुक ॲट द व्ह्यू. रोड इथून बाजूने कोस्टल रोड प्रॉपर एकदम लेवलवर. पावसला आता पोचलोय. नाश्ता करायला थांबतोय. एक नंबर रोड आहे. कसं वाटतं मानकर रोड बघू? रोड तर भाई विषय का एक नंबर. इच्छा होती माझी घ्यायची खूप वर्ष होती इच्छा. लास्ट इयर पूर्ण नाही गेली पोरं. शेवटची नाही ना? काय शेवटची इच्छा शेवटची तर बरीच काय काय ते कधी पूर्ण होते काय माहिती. कठीण. हॉटेल कृष्णाई मध्ये काय काय पोहे मिसळ वडापाव. मिसळ. होय मिसळ हे जॉंग काय होय? पोहे मिसळ वडापाव. पोहे मिसळ वडापाव. पोहे पोहे तो पण बेस्ट. गाडी चालून अशा रोडवर कसं वाटलं? काय बोलणार शब्द हा शब्दच नाही. म्हणजे एक्झॅक्टली 1 वर्ष आधी जस्ट विचार राहिला का या रोडवर चालवायला गाडी किती मजा येईल. आणि मी विचार करत होतो बाईक चालवायला किती मजा येईल. डायरेक्ट 4 चाकी. डायरेक्ट 2 बाईक चालवल्यासारखं वाटतं. एकाच वेळी 2 बाईक 6 जणांचा ट्रिपल सीट. इथंच बस. अरे रस्ता बंद दाखवतोय काका. चालू आहे रस्ता पण निळा केलं. हा रस्ता चालू आहे नाही. विजयदुर्गाला कुठून जायचं? इकडं सरळ डोंगर तिटा. ओके थँक्यू. पर्याय मार्ग दाखवलाय. आपण कुठे होत? धांडे पूल हाच आहे का? मित्रा रस्ता बंद आहे. मग आता कुठून आला? विजयदुर्गाला. इकडून जायला ना? तो बंद पूलच पाडला का? काय करायचं? तिकडनं द्यावं लागणार. डोंगर तिट्यावर उजव्या साईडला ना? चालेल. कितीला वेळ लागेल साधारण? इथून ना? चल सर सरच रस्ता. ठीक आहे थँक्यू. चल फिरव. नको आता काय कारण एवढं आतमध्ये माहित नाही ना किती किलोमीटर आहे काय करायचं? आणि परत बाहेर येणार तो वेळ जाणार. त्यापेक्षा आपण डायरेक्ट घेऊ. आता कळलंच आहे तर. विजयदुर्ग पार त्या टोकाला इथून जवळ आहे रे भाई. अरे जवळ पण पूल तोडलाय भावा. असं नाही आम्ही बोलतो जाऊच नका. मग काय करणार?
विजयदुर्गला पूर्ण इथून असं फिरून एकदा बघ तरी या रस्त्याला लागलं की काय दाखवतोय, किती वेळ दाखवतोय. एक काम कर ना या रिक्षावाल्याला एक प्रॉपर विचार, आणि किल्ला पण चालू आहे का ते पण विचार. किल्ला चालू असेल, हा पण फिरला चालू आहे ओपन किल्ला तर काय 5 वाजेपर्यंत तरी रिझर्व करतो. काय आलं बाय बाई, काय झालं मॅथचा काय विषय झाला. काय नाही, मी चुकतो म्हणून मी त्याच्याकडे दिला. कोणाकडे आशिष काय पण काय चुकत्या सांगत नाही. सांगायच्या जागी मी सरळ बोलतो. सरळ मारी येतो त्याला, वाकडं तिकडं नाहीच वागताय, वाकडं नाही शिरत. सांगर तुझं काय म्हणणं आहे. तो मधल्यामध्ये तो गप्पा राहणारच तुझं सगळ्यात मध्ये 100%. हेच चाललंय मगासपासन, हेच चाललंय. ते एकमेकांवर ढकलायची आहे जबाबदारी. आणि सगळ्यात जबाबदार माणूस बघ व्हिडिओ काढतोय, तो पण दाखव, कोणाला दाखव. सगळ्यात जबाबदार म्हणजे माझ्यापेक्षा जास्त जबाबदार आहे. 5 जणांचे जीव आहे त्याच्या हातात. त्याचा पण आहे. मग काहीतरी एकच होईल. बोला आता, विजयदुर्ग करायचं का कुणकेश्वर करायचं. किती लांब आहे विजयदुर्ग इथून? अजून 15 किलोमीटर. तर अशा प्रकारे आम्ही आता चाललो विजयदुर्गला. कुणकेश्वर वेळ मिळेल तर होईल, त्याच्यामुळे स्टेट येऊन. कुठे जायचं रे. चला चल चल चल. विजयदुर्ग इट इज. वी आर स्किपिंग कुणकेश्वर. कुणकेश्वर कोणाला तरी विचार लोकलला. कुणकेश्वर आपण बाई, बाई, इथेच विचार. दादा विजयदुर्ग चालू आहे ना. चालू आहे ना पण. थँक्यू. जेवण मेन कल्चर. जेवण मिळेल तिकडे, जेवणाचं आहे ना सर. एक नंबर. हा प्लीज बाय बाय. पुढे जाऊन ये बोल बोल. इथे विचारलं आम्ही लोकलला, त्यांनी आम्हाला सांगितलं की तिथे जेवण पण मिळेल, किल्ला पण चालू आहे. मग आम्ही विजयदुर्गला जाऊ. 100%. विजय भाऊ. विजय भाऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, हरिओम. आपण कडे आणि इथे आम्ही आज विजयदुर्गच्या किल्ल्याच्या इथे आलो. ओ माय गॉड. म्हणणं होतं की जेवून जा. एक नंबर यार, एक नंबर. अशा प्रकारे आलेलं आहे. विजय झालेला आहे. 100%. ड्रायव्हरला ड्रायव्हरची इच्छा आम्ही पूर्ण केलेली आहे. आमच्या ड्रायव्हरला यायचं होतं इकडे, जेवून फिरायचं, फिरून जेवायचं. पहिले फिरू मग जेवू, भूक पण लागेल. अध्यक्षांना हलका व्हायचं जरा. अध्यक्षांना हलकं व्हायचं. अध्यक्षांना लघु शंका आलेली आहे. वॉशरूम कुठे आहे? चला की हो. बिगी काय कुठला ऍक्सेंट पकडलाय काय, कोणतरी साऊथ. तूच चल. कोण बोलले? मानकर काय गप्पा झाला तू अचानक? कुठे गप्प आहे भाई, बोलतोय तो बघ मासे बघतोय. काय रे तिकडचे मासे काढून त्याच्या पायाच्या उलटे करणार राप करून. तिकडचे मासे घेईल आणि इकडे डबक्यात टाकून देईल. डायरेक्ट बेटर अपॉर्च्युनिटी दिली तुला मासाला. मारायला लावतो त्यांना फोर्सफुली. हे बघ तू सगळ्यांना स्विच मारायला लावशील एका माणसाला सोडून. त्याच्यावर फोकस कर. 100%. मग हे तर हे मेन आहे. कशाला आलात? चेकिंग. अच्छा तू बाहेर उभा राहतो का ते? शिवाजी महाराज की जय. की 11व्या शतकात राजा भोज याने हा किल्ला बांधला होता. त्याच्यानंतर हा किल्ला आदिलशहाकडे होता आणि आदिलशहाकडनं 1665 साली महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला
आणि त्याच्यानंतर मग महाराजांनी या किल्ल्याला आरमाराचं प्रमुख केंद्र असं बनवलं. कारण इकडून अख्खा समुद्र म्हणजे कारण तेव्हाचे पोर्तुगीज वगैरे इंग्रज पोर्तुगीज यांचा हा एरिया होता. इथून अनेक म्हणजे महिलांना वगैरे उचलून बाहेरच्या देशात वगैरे विकणं, इकडच्यांना त्रास देणं हे सगळं होत होतं. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर वचक बसवण्यासाठी त्यांनी हा किल्ला जिंकून घेतला, जेणेकरून समुद्र आपल्या ताब्यात राहील. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग पण बांधला, पण सिंधुदुर्ग हा बांधला नव्हता. हा किल्ला जिंकून घेतला महाराजांनी. आणि त्याच्यानंतर मग किल्ल्याची डागडुजी वगैरे केली. आणि मग नंतर महाराजांनंतर कान्होजी आंग्रे, त्यांचेच सरदार, आरमाराचे प्रमुख स्वराज्याचे, त्यांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यांच्यानंतरच त्यांच्या दोन्ही मुलांच्या ताब्यात हा किल्ला होता. मग नंतर तो पेशवे आणि इंग्रज यांनी मिळून हा किल्ला ताब्यात घेतला. पेशव्यांनी इंग्रजांना मदत केली. तो 1818पर्यंत इंग्रजांनी ताब्यात घेतला. 1818 नंतर मुख्य प्रवेशद्वार अजूनही चांगल्या अवस्थेत आहे, व्यवस्थित आहे. ही पहारेकरांची कोठी, एक मंदिर पण आहे. दारुगोळ्याचं कोठार आहे इकडे. कुठे गेले? भुयारात. आपण पण जाऊ भुयारात, काय बघू. भुयार आहे, भुयार. हो हो हो, नाही आहे, उजेड आहे. किल्ल्याच्या बाहेर आलोय. दिस इज द व्ह्यू. इथून आलो, तो मुख्य प्रवेशद्वार तिकडे. ओके, हा बाहेरचा रस्ता आहे. पावसामुळे जंगल वाढलेलं आहे. इतका मोठा आहे रे हा. 17 एकर. तसं नाही रे, भव्य आहे, भव्य. बुरुज पण भरपूर मोठे आहेत आणि एकदम प्रॉपर आहेत. पुढे रस्ता नसल्या कारणामुळे पुन्हा मागे फिरलेलो आहे. इथं बघू काय आत. सदर. ओके, सदर आहे, सदर. सदर आहे, सदर. त्यामुळे भरपूर झाडे झाली रे. सदर मजबूत मोठी आहे, भारी आहे किल्ला. जशी रायगडावर सदर आहे आपली, तशी इकडे ही सदर आहे. या किल्ल्यावर तरी आहे आता तोफ्स. वजनदार असेल, मजबूत आहे बाई. इथनं वाद पेटवायचे. तून पण ते कसे घेऊन जात असतील. छोटीवाली पण उचलता नाही येणार. खलबतखाना, कॉन्फरन्स रूम. म्हणजे इथे मेन मीटिंग चालायच्या. म्हणजे आता काय असेल ना, आक्रमण वगैरे करायचं असेल किंवा काही स्ट्रॅटेजी ठरवायची असेल ना, तर तीही इथे. ध्वजस्तंभ भगवा लावला नाही आता. ते शिवपिंड आहे. तिथून आता आम्ही निघालोय इकडे यायला दुसऱ्या वाटेने, या साईडचं बघायला. आणि तिकडे बुरुजावरची झाडं काढले, त्याच्यामुळे तिथे टाकले ना, वाट नाही आहे. ही वाट आहे. गणेश बुरुजाचं नाव आहे. व्हॉट आर यू डुईंग मॅन? अरे तिकडनंच रस्ता आहे की काय त्याला? भिजल्याचा रस्ता तिकडूनच आहे, खालूनच आपण जिथून आलो तिथून. इथं मंदिर आहे हनुमानाचं. बजरंगबली की जय.
तर आता मी निघतोय. अर्धवटच बघितलं किल्ला, पूर्ण नाही बघता, म्हणजे बरंचसं बघितलं आहे. सदर बघितली, त्याच्यानंतर दारुगाचं कोठार होतं ते बघितलं, भुट्यार बघितलं, बुरुज वगैरे त्या साईडला पण फिरलो. पण एकदम म्हणजे ह्याच्या पलीकडे जाताना आलं कारण रान भरपूर वाढले आणि उगाच तिथं किरडू वगैरे म्हणजे साप वगैरे काय असेल ह्याचं हे धोका आहे. त्याच्यामुळे निघतोय आता. इकडेच जेवू आणि मग आता वाजले 3, पावणे 3 झाले. तर आता जेवू आणि जर टाईम असेल तर कुणकेश्वर करू, नाहीतर मग डायरेक्ट सापेच्या घरी कणकवलीला कसवणला. बघू आता काय डिसिजन घेता येते. बाकीचे जेवायचं काय सीन तिकडेच जायचं ते बाई बोलली ती. त्याच रोडवर जाता येईल ना आपल्याला. 100%. बाप रे पप्पा, पप्पा बाप, परत जा विजयदुर्गला जा. तसाच दरवाजा लावून डायरेक्ट आता विजयदुर्गला जा. डायरेक्ट जा, तीच गाडी घ्या, परत रोड ट्रिप करा. छत्री पाहिजे. वेस्टाळी बॉईज जेवायला आलेलो इकडे. जेवून काय प्लॅन? कुणकेश्वर डन, फायनली ठरलेलं आहे. 100%. आम्ही आता पोचले कुणकेश्वरला आणि इथून जो व्ह्यू आहे ना जाताना वरती बघाच. कोकण ई स्वर्ग. मग तू इथे आलाय मग सापे आधी परत येतोय, मग तू काय दाखवशील आम्हाला? तू गाईड थांबता सध्या, मी तुला हायर केलं. ऍक्च्युली आलेलो नवनीत गाईड माझ्या बालपणात. उफ, तेव्हा माझे पिताश्री मला घेऊन आले इथे, त्याच्यामुळे मला काय आठवत नाही. रिसेंटली नाही, कार बालपणानंतर मी आता आलोय. तेव्हा मन पण बाल मन होतं. बाल मन होतं बाल, आज सुचलं सेम वाक्य सुचलेलं 100%. तू जमायला लागले ते. पण आता काय म्हणतात, बाल आता मनावर परिणाम झाले माझ्या. आदत राणे चप्पल येथे ठेवा. हा तिथे ठेव, तिथे ठेव. ते कशाला वेगळ्यामध्ये घालतो आपण. 100%. सापे आलाय पहिले, आधी आलेला इकडे. सो सापेचा ऐक, गाईड येतो आपला, गाईड नवनीत गाईड. तिथून आलं मेन कुणकेश्वराच्या मंदिरात. आतमध्ये फोटो काढून आहे, त्याच्यामुळे मोबाईल नेता येणार नाही. नमामि शमीशान निर्वाण रूपम् विभुं व्यापकं ब्रह्म वेद स्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्. दर्शन झालेलं आहे अशा प्रकारे कुणकेश्वरला. एक नंबर माहोल आहे, मस्त झालं दर्शन. तर आता आम्ही चाललो आहे सापेकडे कणकवलीला कसवण. तिथे आजचा स्टे, तिथेच राहणार आणि उद्या तिथेच ठरवू कुठे जायचं काय विषय. काय झालं? हा चढवा चढवी ना नको, चला वॉक. आम्ही आता कोकणात दिलो. मानकर कसं वाटतं? पहिल्यांदा कोकणात येऊन कसं वाटतं तुला? चहा व्या पितस एकदम मस्त. कसं वाटलं आमचं कोकण? बोलत जा तू. कसं वाटलं आमचं कोकण? एकदम मस्त वाटलं. मग घर घेतस खैसर? विचार कर, घेऊन विचार नाही, घेऊन टाक आत्ता. डील करून टाकूया. काका असत प्रॉपर्टी मध्ये काका असत बघ, काय तर विचार कर. असं वाटलं आमचं कोकण, साताराचं बॉय. एवढं निसर्ग सौंदर्य बघितलं, एवढी हिरवळ आणि सुकून आहे, सुकून इज इक्वल्स टू कोकण. मेन आता आम्ही चालत सापायच्या घरी. ए लाईट बंद कर जरा, नको ना, कर ना, अंधार दाखवून यायला. घे ए चला रे. पुढे बस.
काय नाही वाय बाई तुझे सोबती मिळणार काय नाही. चल आवला तर तू परत स्वतःला चाव. अँटीडोट. त्या आशिष कोकणात येऊन मला तर आता रात्री फिरायचं. बापरे सांगत आहे का पुढे पुढे चाललो हा. मग काय आपल्या गावात असं पण हे नवीन इले होत ना. मानकरला मध्ये ठेवा येडे इम्पॉर्टंट आहे. चल बस बस बॅग पण आहे तुझी बस. ए बाबा लीड लीड हा येस. सापळेच होम सापळेच पॅलेस. आलो आम्ही ओमकारच्या कसवडला. तर आता इथून जेऊ. आता इकडे जेऊ इथे जायचं स्टे. ते आता कुठे जायचं ते अजून काही ठरलेलं नाही. ते आता ठरेल आणि देन विल गो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. दुसराच व्हिडिओ आहे चॅनल त्याच्यामुळे जरा इज्जत. गुड नाईट स्टेडियम बाय बाय. तर अजून पण व्हिडिओ समाप्त झालेला नाहीये. आता आम्ही पडलोय रात्रीच्या भटकंतीला. कॉमन मानकर अँड गेन मानकर इज देअर. मानकर कॉमन आहे सगळ्या ब्लॉग मध्ये. चल मानकर. आशिष लिडिंग फ्रॉम द फ्रंट. ज्याला काही माहित नाही इकडचं. पकड मासा पकड आणि तू घेऊन जा तिकडे आणि तिकडे टाकेल तो कसा तरी ग्लास वाटीत मध्ये. तिथपर्यंत जेवण त्याला वेगळी लाईफ दिली दिले. पुण्याची लाईफ एन्जॉय करतो तो. त्याची स्टोरी आहे का आता सांगत असते नव्हते. इकडे पुढे आल्यावर त्याची गाडी आली इकडे आणि इकडे या साईडला म्हणजे रस्त्यावर ते आजी बसलेली अशी म्हातारी आणि त्याची गाडी अचानक सुरूच नाही झाली होती. बंद पडली. हेच आता जे आणि मग नंतर स्टार्ट करते गाडी काय होत नाही स्टार्ट आणि कोणच नाही शकतो. ती आजीच होती एक. घाबरला खूप घाबरून फुटला याला फार. आणि मग नंतर याने देवाचं वगैरे मागितलं आणि मग गाडी सुरू करायला बघतोय तेवढं काळजी गायब. तू बघितलं इकडे तिकडे. आणि मग नंतर प्रयत्न करून थोडं नामस्मरण करून त्याने गाडी चालू केली. आणि मग ते आला तो डायरेक्ट घरी आला. तो तापाने फणफणला डायरेक्ट. तो इकडून पण एक रोड आहे डायरेक्ट बस स्टॉप. बस स्टॉपला जायचं फुल स्टॉपला नाही. काय बोलतोस वडाचं झाड. चला तिथे फुल स्टॉप आहे. चला बस स्टॉपला जाऊ. तिकडे आपल्यासाठी डायरेक्ट ते तिथेच आहे ना महापुरुषाचं. आपण गेलो होतो ते उडत घेऊन जातं ना ते ते आलं असेल. हा तेच. जाऊया ना मग. मला काही प्रॉब्लेम. आणि ते हनुमानाचं तिथेच होतं. तेच आहे ना इथेच होतं. पहिले हनुमानपर्यंत काही हे करू नको. तिकडे काहीतरी वडाच्या झाडाजवळ जवळच बघायला जाऊ नको. तिकडे काहीतरी दिसायला आलेले रात्रीची. रात्रीचं कोकण त्यांना बघायचं अंधारात न दिसणार न दिसणार. ते कधी बघतात तेव्हा बघायचं कसे बघतात तेव्हा. बॅटरीने दिसत नाही तुला. बॅटरीने मानकर आंबे शोधतोय. मग नको टॉर्च घेऊच नको. दिसत नाही बोलल्यानंतर मग आशिषला अजून भीती वाटायला लागली. मला दिसतंय याला दिसत नाही. मला काय भीती नाही वाटली. 100%. ते कुठेतरी जाऊ ना. हे काय एवढंच आहे. फिरायचंय. कधी येणार नाही आता परत जास्त इथे. चल तू चल माझ्यावर चल मग चल ब्लॉगर. बस आशिष हाच स्ट्रॉंगनेस पाहिजे मला. अरे मागे आपल्या हे बघ हातात पकडलंय येडी आहे. असं थोडी ते वाटेत बघतात आशिष येणार साप बाहेर बसणारे. ए मयुरेश ह्याला जंगलात सोड त्या शेतात जाऊ दे. उद्या साप पकडायला असेल ना याला घेऊन जा. हा घे ठेवून द्यायला पाहिजे होतं. आम्ही नाही घेऊन जात. घेऊन गेला असता पुण्याला. त्याला बोलला असता मी वेगळी लाईफ देतो तुला. पुण्याची लाईफ कॉर्पोरेट लाईफ दाखवली. बसवला असता तिथे त्याच्या डेस्कवर. डेस्कटॉपला विळखा घालून बसला. मेन कॉल आला की फुट करायचं. आणि हा कुठे बाहेर गेला त्याचा माऊस गायब.
ओ एंड कर मग आता वाय बाई एवढं बोललंच असतं ब्लॉग. ठीक आहे. आता दिवस दुसरा संपलेला आहे आपला. सापळीच्या घरी आपण आराम करू आणि सकाळी उठून तिसरा दिवस सुरू करू. हा तिसऱ्या दिवशी कोल्हापूरला चाललोय आम्ही. तिसरा एंड होतोय आपल्याला काय बोलणार, ॲडव्हेंचर करा दिवस दुसऱ्याचा. कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय बोलतात रे आमचा दुसरा युट्यूबर, याच्या चॅनलची पण लिंक टाकूया का रे? हा डिस्क्रिप्शन मध्ये याच्या चॅनलची लिंक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण, जय कणकवली, जय कसवण, जय सुतारवाडी, जय डोंबिवली. आता फायनल बाय.